मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज खरं तर आमच्या अतुल दादांच्या कष्टाला खरं यश आलं. आज त्यांचा खूप मोठा सन्मान होत आहे आणि त्या सन्मान निमित्त आम्ही जात आहोत. आमचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण गोरक्षक कीर्तनकार शिवव्याख्याते नवनाथजी महाराज गट आणि महाराष्ट्रातील नामवंत तुतारी वादक अतुल महाराज चव्हाण. आज खरं तर यांना तुतारी वादकचा खूप मोठा महाराष्ट्र शासनाचा म्हणा किंवा एक उत्कृष्ट तुतारी वादक पुरस्कार भेटत आहे. त्यानिमित्तानं आम्ही निघालेलो आहे. महाराज कुठे चाललोय आपण? देवठाण, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. आमच्या अतुलची अशीच प्रगती उत्तरोत्तर होत राहू ही भगवंताचरणी प्रार्थना. आजचे सत्कार मूर्ती आदरणीय अतुल महाराज चव्हाण. आणि अशा पद्धतीने आम्ही जात आहोत अकोले संगमनेर या ठिकाणी. तर अतुल दादांचे सहकारी मित्र, त्यांचे मार्गदर्शक म्हणा. महाराज आपलं नाव काय? राजू फासगे. राजेंद्र महाराज फासगे. आपलं नाव काय? श्री बाळासाहेब साहेबराव पटांगणे, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस, पारनेर तालुका. वा, आपल्या मित्राला खूप सुंदर असा उत्कृष्ट पुरस्कार भेटतो. काय प्रतिक्रिया आहेत आपल्या इथे? अगदी गरीबातला गरीब जो व्यक्ती असतो, खरोखर अशा माणसांना पुरस्कार हे भेटलेच पाहिजे. त्याशिवाय आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या भारत देशाची प्रगती होणारच नाही. एकदम चांगला निर्णय. एक उत्कृष्ट तुतारी वादक आमचे मित्र अतुल दादा चव्हाण. आणि आपण खास ज्यांच्यासाठी चाललं आहे ही आमची आदरणीय अतुल महाराज चव्हाण. अतुल महाराज चव्हाण, आपली काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने हा जो काय पुरस्कार मला मिळत आहे तो सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मिळत. व्यक्त करावं असं मी सन्माननीय दीपकराव गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो. या गायकवाड साहेब. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेले कलावंत, प्रेक्षक मंडळी, वेळ आली तर एकमेकाला शिव्याही घालायचे, तावातावाने आपले मुद्दे मांडायचे आणि स्टेजवरून खाली उतरल्यानंतर दोघेही एकमेकाच्या गळ्यात हात घालून समोरच्या साऱ्या टपरीवरती जायचे आणि तिथे चहा प्यायचे. प्रेक्षकांना वाटायचं ते हे खरंच भांडतायत, पण ते जीवाचे जिवलग मित्र होते. वाद मुद्द्याचा होता, गुद्द्याचा नाही. आणि हाच असणारा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये वारंवार पडला की जीवनासाठी ओके, हा घ्या तुतारी. हॅलो, आपल्या अकोला तालुक्याचे सभा त्यांना एक माईक द्या ना. हॅलो हॅलो हॅलो. लगेच आपण या ठिकाणी नवनाथ महाराज गट, महाराष्ट्र राज्य भूसेवा समिती उपाध्यक्ष, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष गणेश महाराज गट,
हे बघा गेट वरती तिथं एक म्हणजे भजनावाल्यांचं जे झांज पडलेलं आहे, कोणाला जर सापडला असेल तर इकडे माईक जवळ आणून द्यायचंय. हा सापडलेलं आहे आणि ते त्यांना मिळालेलं आहे. धन्यवाद साहेब. ते आमचे सामाजिक एक कार्यकर्ते म्हणून नाथू पथवे यांनी शाल पेटे देऊन या विचार मंचाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आपल्यासारख्या कलाकारांचा सन्मान सोहळा, वितरण सोहळा खरं तर या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी खरं तर आपल्या सर्व अकोले तालुक्याच्या वतीनं विशेष करून देवठा लोककला विचार मंचाचे राज्याचे नेते दोनरजी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो तर त्यांनी अत्यंत सुंदर असा उपक्रम खरं तर आपल्या देवठांमध्ये घेतला. त्याबद्दल सर्व कलाकारांनी त्यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी अभिनंदन करावं. खरं तर मित्रांनो, कारण या ठिकाणी भरपूर ग्रुप आलेले भंडारराव आणि कांबळे जोशी, सोमनाथ पांडुरंग साबळे यांनी ते जवळ येऊन संपर्क लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच यांच्या माध्यमातून आमचे मित्र आणि महाराष्ट्रातील नामांकित तुतारी वादक अतुल चव्हाण यांना उत्कृष्ट तुतारी वादक महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, तसेच त्यांची भावी वाटचाल अत्यंत सुबक आणि चांगल्या पद्धतीची होऊ ही भगवंताचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आपण कष्ट करत राहिल्याच्या नंतर फळ कसं मिळतं याचं जिवंत उदाहरण जर काय असेल तर ते अतुलदादा चव्हाण आहे. कारण एकदम खडतर परिस्थितीतून प्रवास करत असताना एकदम चांगल्या पातळीवरती तुतारी नावाचं वाद्य या माध्यमातून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं. नुसतं धार्मिक कार्यक्रमात नाही, सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा तुतारी वाद्य त्यांनी त्या ठिकाणी फेमस केलं. आणि आज याच तुतारीच्या बळावरती, याच तुतारी नावाच्या वाद्याच्या माध्यमावरती महाराष्ट्रभर त्यांची या ठिकाणी ओळख झाली. आणि कष्ट कसे केले पाहिजेत आणि त्याला यश कसं भेटलं पाहिजे हे अतुल चव्हाण यांच्याकडून शिकलं. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवन. जर खरंच विचार केला तर आता जो क्षण होता तर तो कॅमेऱ्यात टिपणं योग्य नव्हता.
कारण की खरंच जर एखादा माणूस शून्यातून जर विश्व निर्माण करण्याच्या तयारीमध्ये असेल आणि जर मित्रांचा पाठिंबा असेल, आणखीन काय समाजात जर पाठिंबा असेल, तर आपला मित्र आणखीन चांगल्या काहीतरी पदावरती जाऊ शकतो. आणि महाराजांनी जे काय बोलणं केलं किंवा जे काय शब्द बोलले ते शब्द अतुलदादांचा खूप असं जिव्हारी लागले म्हणजे आनंदाश्रू जिव्हारी लागले बघा. इतकं महाराजांनी त्यांचं कौतुक केलं आणि अतुलदादा आमचे रडायला लागले, निघून गेले. नवनाथ महाराज, खरंच आपल्या मित्राची जी प्रगती होती तर प्रगतीला आपण जो पाठिंबा देत आहे, खरंच प्रत्येक मित्रांनी जर असं उद्देश धोरण धरलं की आपला मित्र कुठेतरी पुढे गेला पाहिजे बुवा. कारण की जो मान सन्मान आज अतुलदादांना या अगोदर भेटत होता तो नक्कीच मान सन्मान यापुढे अतुलदादांना चांगल्या पद्धतीने भेटणार. परिस्थिती अशी आहे की व्यक्ती हा त्या सामाजिक लेवलवरती किंवा व्यक्तीची प्रगती झाल्याच्या नंतर जमा होणारे मित्र भरपूर असतात, पण त्यांच्या पडीच्या काळामध्ये किंवा आपण म्हणू त्यांची प्रगती झालेली नसती त्या टायमाला सुद्धा त्यांच्या बरोबर साथ देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आणि जे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरिबी परिस्थितीचे भागीदार होतात ना, ते एक दिवशी सुवर्ण काळाचे साक्षीदार झाल्याशिवाय राहत नाही. काय नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोकांना, मावळ्यांना सुद्धा माहित नव्हतं आपला राजा इतका मोठ्या उच्च पदावरती जाईल. पण शिवनीतीचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी बाजी, यसाजी, सूर्याजी, कर्तोजी सगळे मावळे मरण्यासाठी तयार व्हायचे, कारण त्यांना विश्वास होता आपल्या राजावरती. परिस्थिती जीवन जगत असताना सुद्धा अशीच आहे. आता परिस्थिती खडतर असेल पण भविष्यकाळ जर डोळ्यासमोर ठेवला ना, एक दिवस निश्चित मोठं ध्येय आपण गाठल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण जर काय असेल ना, मी संबंध महाराष्ट्र सुद्धा कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो. स्ट्रगल कशाला म्हणतात आणि त्यातून सक्सेस कशाला म्हणतात हे जर तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचं तर अतुल चव्हाण हा त्याच्यासाठी एकदम उत्कृष्ट असा पुरावा आहे. आपण जे काही 2 शब्द आपले मनोगत व्यक्त केलं अतुलदादाविषयी सकाळ धरूनचा जो व्हिडिओ आहे, तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपली संस्कृती आपल्या इथच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ योग्य वाटला तर सुंदर अशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम.